ट्रान्सफॉर्मरच्या चढावाला, हे ट्रान्सफॉर्मरचा चढाव हे बघा. ही गळण कापली आणि रस्ता एकदम सरळ झाला. म्हणजे थोडंसं फक्त चढावं लागणार, किरकोळ चढाव. हे सगळं काढणार हे सगळं थोडं. आता ते साईडने पुन्हा साईडने पण कॉन्क्रीट घालून रस्ता करणार आहे तसं. तो एक JCB आमच्या घराकडे थांबला आहे तिकडे, तो बिघडलेला आहे. हा एक JCB, अजून एक JCB आहे. अजून भरपूर वाहनं आहेत. हे इकडे काढलं, इकडे काढलं, इकडे काढलं, खूप अंतर खाली बसवलं. या आमच्या घराकडे गणपती विसर्जनाची जागा. हे बघा, इथे मोरी पडली, इथे हे असं गटार मारलेलं आहे, असं गटार मारलं हे तलाव. गणपती विसर्जनाची तळीपासून हा संपूर्ण रस्ता असं झालेला आहे, पूर्ण रुंदीकरण झालं आहे. हे असं गटार वगैरे मारलं आहे. डबल पावडर कोटिंग मारली पुन्हा. पहिला रस्ता झालेला होता, आता डबल कोटिंग मारली, रुंदीकरण असं आलं आहे. हे संपूर्ण पेंडूरपर्यंत आहे. हे बघा, हे वाढवला रस्ता. हा इथून एवढा होता रस्ता, आता हा कॉन्क्रीट घालून वाढवला आहे, कॉन्क्रीट घालून वाढवला आहे. पण याच्यावर नंतर मग डांबर येणार याच्यावरती तर, आणि रुंदीकरण झालं आहे पूर्ण. कसा वाटतोय रोड? खूपच छान ना. पेंडूर ग्रामपंचायत तिटा, हा मोगऱ्याचा रस्ता, आडवा रस्ता, हे रुंदीकरण असं झालं आहे. ही मोरी, पेंडूर ग्रामपंचायतची मोरी. हा तिटा आणि ग्रामपंचायत. रोडच्या डांबरामध्ये कुठलीही कंजूसपणा केलेला नाही आहे. बघा, हे पहिलं कोटिंग दिलं होतं, त्यावर पुन्हा हा जो थर आहे तो सुद्धा खूप छान मारला आहे आणि त्याच्यावर पुन्हा पावडर येणार आहे.